नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. विधेयकाच्या निमित्तानं लोकसभेमध्ये सुरू असलेलं रणकंदन एक एक टप्प्यानं विरोधकांनी पुढे न्यायचं ठरवलेलं दिसतंय. या विरोधकांनी आता आपल्या रडारवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणलंय. अमित शहा हे अकार्यक्षम आहेत इतका थेट आरोप राहुल गांधी यांनी केलाय. निमित्त झालंय ते भारतीय जनता पार्टी शासित बिहारमधल्या सिवान इथं AK-47 सारख्या दिसणाऱ्या एका बंदुकीतून जी फैर झाडली गेली त्याच्या संदर्भात. ही पॅलेट गन होती, म्हणजेच रबरी गोळ्या झाडणारी बंदूक, आणि या बंदुकीच्यामुळे कोणीही जखमी होत नाही, या गोळीबारात कोणीही जायबंदी होत नाही असं सरकारनं सांगायचा प्रयत्न केला. पण अशा प्रकारचे आंदोलकांवरच्या गोळीबाराचे आदेश हे केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिले गेले हा मुद्दा लावून धरत संसदेत गदारोळाचा प्रयत्न झाला. लोकसभेत राहुल गांधी यांनी चर्चेत अमित शहा ऐकण्यासाठी बाकावर येऊन का बसत नाहीत असा सवाल विचारला. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीकडे पटणारं आणि समाधानकारक कारण नव्हतं. ही सगळी गोष्ट अधिकाधिक तापत जाणार आहे, कारण नवी दिल्लीमध्ये झालेला लाठीचार्ज हा सुद्धा अमित शहा यांच्यावर शरसंधान करण्यासाठी विरोधक वापरतात. दिल्लीतले पोलीस हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना किंवा दिल्लीतल्या कुठल्याही मंत्र्याला आपण उत्तरदायी नसतो हे जाणून आहेत. केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्लीतली पोलीस व्यवस्था सांभाळत असते. परिणामी आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला यालाही अमित शहांना जबाबदार ठरवलं गेलंय. अमित शहा या प्रकरणावर सभागृहात येऊन का बोलले नाहीत हा प्रश्न उपस्थित करत असताना जे शब्दबाण चालले ते आधी पाहूयात. ये व्यक्ति अमित शाह जी होम मिनिस्टर हैं. पैलेट गन की यूज, लीथल फोर्स की यूज बिना होम मिनिस्टर के परमिशन लिए नहीं किया जा सकता है. हमने भी सरकारें चलाई हैं, हम जानते हैं. युवाओं को मारने का ऑर्डर, लाठी चलाने का ऑर्डर, पैलेट गन का यूज का ऑर्डर, या फिर इनको मालूम ही नहीं था. होम मिनिस्ट्री चल रही है, अमित शाह जी कुछ और कर रहे हैं. होम मिनिस्टर को मालूम नहीं कि भैया किसी ने पैलेट गन चला दी, किसी ने मतलब लाठी मार दी, वो किसी और दुनिया में थे. यही दो पॉसिबिलिटीज हो सकती हैं, तीसरी तो हो ही नहीं सकती. तुम्हारा कहना है आइदर पॉसिबिलिटी, इनको जाना है, इनको हटाया जाना चाहिए. स्टूडेंट्स के सदन मार्च, पार्लियामेंट मार्च के ऊपर गोली चलाई गई, इसका खंडन किया जाता है कड़े शब्दों में. आज राहुल गांधी ने कहा स्टूडेंट्स के ऊपर गोली चलाई गई. भारतीय जनता पार्टी स्पष्ट शब्दों में कहती है, आधिकारिक रूप से कहती है, सारे बातचीत के बाद कहती है कि गोली नहीं चलाई गई. राहुल गांधी जी ने झूठ बोला कि गोली चलाई गई. गोली नहीं चलाई गई. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभाग घेणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला ओळख या निमित्तानं करून देतो. मान्यवरांची ओळख करून देत असताना एक छोटीशी विनंती आहे. आपण सर्वजण पूर्णवेळ टीव्हीवर दिसणार आहात, तेव्हा कृपया समोर पाहत रहा. भारतीय जनता पार्टीकडून या चर्चेमध्ये विनोदजी वाघ आहेत, काँग्रेसकडून चर्चेमध्ये प्रतिनिधित्व करतायत गोपाळराव तिवारी, आणि राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्यासोबत किरणजी तारे आहेत. माझा पहिला प्रश्न पटकन आत्ता विनोद वाघ आपल्याला आहे. विनोद वाघ, संसदेतल्या चर्चेमध्ये ज्याचा विषय हा विद्यार्थ्यांशीही निगडीत होता, विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याशी निगडीत होता, आणि सिवानमध्ये झालेल्या कथित गोळीबाराशीही, हे सगळं चर्चेला जात असताना अमित शहा कुठे होते, सभागृहात का नव्हते? मला एक सांगा, पहिले तर त्या ठिकाणी राहुल गांधी जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी एक जबाबदारीचं भान ठेवून त्या ठिकाणी वक्तव्य करायला हवं होतं. म्हणजे गोळीबार न करताही, गोळीबार कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी झाला नाही तरी सुद्धा त्यांनी या देशासमोर एक खोटं चित्र उभा करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या ठिकाणी गोळीबार झाला अशा पद्धतीचं खोटं देशाच्या सर्वोच्च सभागृहात त्या ठिकाणी त्यांनी ते वक्तव्य मांडलं. त्यामुळं म्हणजे एवढ्या जबाबदार व्यक्तींनी जर अशा पवित्र अशा देशाच्या सर्वोच्च सभागृहात बोलताना त्या ठिकाणी खरं बोललं पाहिजे. किमान आपण काय बोलतो आणि त्याचे काय परिणाम होतील याची जाणीव ठेवली पाहिजे. जी वस्तुस्थिती आहे ती तुम्ही त्या ठिकाणी मांडली पाहिजे. विद्यार्थ्यांवर कुठलाही गोळीबार झाला नाही,
तरी सुद्धा त्यांनी त्या पद्धतीचं अगदी खोटा आणि फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, तसा ते वारंवार करतायत. हे आंदोलन झाल्यापासून आंदोलनाच्या दरम्यान सुद्धा विनोदजी, आपण मुद्द्यावर यायला हवं आणि पटकन विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट आणि खरं द्यायला हवं. सगळं आपल्याला ठाऊक आहे की काय यापूर्वी घडलेलं आहे. या विषयाची चर्चा सुरू असताना अमित शहा कुठे होते आणि ते सभागृहात का नव्हते, याचं उत्तर काय आहे भाजपाकडे? मी तुम्हाला तेच सांगतो की आता देशाचे मंत्री, ज्या ज्या खात्याचे मंत्री असेल, गृहमंत्री असेल, वेळोवेळी त्या ठिकाणी सभागृहामध्ये हजर राहतात. एखाद्या वेळेस काही कामानिमित्त इतर काही याच्यामुळे दुसऱ्या सभागृहात गेलेले असल्यामुळं किंवा इतर ठिकाणी असल्यामुळे एखाद्या वेळेस अनुपस्थित राहतात. असा कुठल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ एखादा एकही मिनिट गैरहजर नसलेला मंत्री त्यांच्या काळात त्यांनी दाखवा, एखाद्या वेळेस होऊ शकतं. परंतु हा इथं मुद्दाच नाही. मुद्दा इथला हा आहे की तुम्ही अशा पद्धतीचं जबाबदार नेतृत्वानं अशा पद्धतीचं खोटं विधान करणं आणि त्या ठिकाणी आरडाओरड करणं हे किती पद्धतीत चुकीचं आहे हे तुम्ही पहिले तुम्ही मान्य केलं वारंवार पाहिजे. असं म्हणताय की मुद्दा अमित शहाच्या अनुपस्थितीपेक्षा काँग्रेसच्या खोट्या दाव्यांचा आहे किंवा काँग्रेसने केलेले दावेच खोटे आहेत असं भारतीय जनता पार्टी सांगते. मला पटकन आता गोपाळराव तिवारींना प्रश्न विचारायचा आहे. गोपाळराव, अमित शहांची उपस्थिती हा मुद्दा तुमच्यासाठी संवेदनशील आहे का? झालेला लाठीचार्ज आणि सिवानमध्ये पॅलेट गनच्या माध्यमातून वापरल्या गेलेल्या फैरी हा मुद्दा जास्त गरजेचा आहे? दोन्ही मुद्दे तेवढेच महत्वाचे आहेत. तुम्हाला मी याची पार्श्वभूमी सांगतो की गेले 10 वर्षाचे मोदी सरकारचा जो काही एक प्रकारचा हातखंड आहे सत्तेवर सत्ता राबवण्याचा, तो सगळा लक्षात घेऊन 24 मध्ये या देशातील जनतेने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 100% जागा वाढवल्या, 52च्या 102 केल्या आणि भाजपच्या मोदी सरकारच्या ह्या 300च्या 240 केल्या, म्हणजे 30% कमी केल्या. आता हा 10 वर्षाचा अनुभव देशातील जनतेने लक्षात घेऊन एक देशाला मजबूत विरोधी पक्ष नेता देशातील जनतेने संविधानाने दिलेला आहे. जरी 24च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं अकाउंट सीज केलं, त्यांनी 370 केलं, त्यांनी राम मंदिर केलं, त्यांनी ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग ह्याचा अतिरेक अनैतिक वापर केला, तरी देखील या देशातील जनतेने विरोधी पक्ष नेत्याला मजबूत त्या ठिकाणी संरक्षण दिले. पटकन आपण मुद्द्यावर येऊ. मुद्दा अमित शहांची अनुपस्थिती आहे की मुद्दा खरं बोलणं संसदेत हा असला पाहिजे? मुद्दा असा आहे की मी आपले मनापासून आपल्या निष्पक्ष निर्भीड पत्रकारितेचं, सत्यशोधक वास्तवदर्शी पत्रकारितेचं मी आपलं अभिनंदन करतो. आणि याच्यामध्ये आपणच 2 प्रश्न सांगितलेले आहेत की हा दिल्ली पोलीस जे आहे हे थेट गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येतात. तिथे युपी, हरियाणा किंवा दिल्लीचं राज्य व्यवस्था किंवा दिल्लीचा मुख्यमंत्री हे कुणाकडे न राहता ते दिल्ली ही राजधानी आहे, संवेदनशील आहे. दिल्लीत जे घडतं ते देशात त्याची प्रतिमा उमटते आपली. आणि अशा परिस्थितीमध्ये काल या विषयावर चर्चा झाली असताना प्रियंका गांधींनी वारंवार काल प्रश्न विचारला होता की अमित शहा कुठे, किंवा त्यांनी या ऑर्डर, या आदेश दिले कोणी. 25 तारखेला लेखी पत्र राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेता म्हणून दिलं, काँग्रेसचे नेता तर आहे, की 25 तारखेला लेखी सगळ्या वर्तमानपत्रात हेडलाईन होतं की अमित शहाना थेट जबाब विचारलाय की हे ऑर्डर दिल्या कोणी, या ऑर्डर दिल्या कोणी. कारण ते संपूर्ण गृह खातं जे आहे, कायदा सुव्यवस्था, पोलीस, आरसीएफ, सीआरपीएफ हे विचारतो. आपण जो मुद्दा मांडताय त्या मुद्द्याच्या निमित्तानं चर्चा पुढे सरकते, ते बरं झालं. विनोद वाघ, लाठीमाराचे आदेश आणि सिवानमध्ये गोळीबाराचे, पॅलेट गनच्या वापराचे आदेश कोणी दिलेले असतील, कोण हे आदेश देत होतं, इतकंच नाही तर हाही इथे मुद्दा आणणं गरजेचं आहे. राहुल गांधींनी नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं की सातत्यानं अमित शहांच्या संपर्कामध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह होते. हे सगळं खरं आहे का? मला एक गोष्ट सर्वप्रथम सांगायची की हे म्हणतात की आम्ही पूर्वी सत्ता भोगली, आम्ही सत्तेत बसलो. म्हणून जर तुम्ही सत्ता भोगली, सत्तेत बसला, तर तुम्हाला एवढं सर्वसामान्य ज्ञान त्या ठिकाणी असलं पाहिजे. कुठल्याही अशा विषयावर गृहमंत्री आदेश देत नाही. त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती पाहून, त्या आंदोलनाची त्या ठिकाणची परिस्थिती पाहून तिथला अधिकारी, वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी निर्णय घेत असतो. आणि तुम्ही जे फेक सांगताय की गोळीबार झाला, पहिले याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे की तुम्ही जर इथून खोटं बोलायला सुरुवात करता तर बाकी अजून काय काय खोटं बोलता. आणि विद्यार्थ्याच्या आंदोलनाच्या आडून, विद्यार्थ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून, जेनजीच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही त्या ठिकाणी तुमची लोक काहीतरी त्या ठिकाणी पाठवून त्यात घुसखोरी करून
तुम्ही अशा पद्धतीचं विध्वंसपणे त्या ठिकाणी आंदोलन करायला लावता, संसद उडवायची भाषा करता, बर. देशाचे तुकडे करण्याची भाषा करता. या देशाचे तुकडे करणं आणि विरोधकांच्या माध्यमातून आंदोलनाला अधिक गती देण्याच्या मुद्द्यावर गोपाळ तिवारींना एक पटकन मिनिटाभराचा वेळ देतो आणि मग किरण तारेंकडे मी जाणार आहे. गोपाळ तिवारी, माझा प्रश्न आपल्यासाठी येतोय. आपल्याला मी प्रश्न असा विचारू इच्छितो की या आंदोलनामध्ये विरोधक घुसले आहेत का? तुम्हाला या आंदोलनाचा फायदा उचलायचा आहे का? आणि टप्प्याटप्प्यानं आधी आपण केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला, मग आता गडकरींच्या मागे लागलात, आता तुम्ही अमित शहांचा राजीनामा मागताय, हे सगळं ठरवून आहे का? हे बघा, ही जी युवा शक्ती हे देशाचे उद्याचं भवितव्य आहे आणि ते त्यांच्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी लढते. सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला, गरीबातल्या मुलाला जेव्हा त्याचा एक विश्वास असतो की मी गुणवत्तेच्या आधारे मला त्या ठिकाणी न्याय मिळेल, परंतु जेव्हा त्याला असं कळतं की काही लाखांमध्ये पेपर विकले जात आहेत, तर तो खच्ची होतो. आणि हे तब्बल 22-23 जण विद्यार्थी यांनी आत्महत्या केलेल्या आहे. या साधी गोष्ट नाहीये. हे काय देशाला फार मोठी भूषणा परिस्थिती नाहीये, ही शर्मेची गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी कालपासून जर तुम्हाला विचारताय तर ते सांगायला अमित शहा का नव्हते तिथे? बरं गोपाळराव तिवारी, आपण आपल्या नेत्याचं एक वक्तव्य ऐकलं असेल. मी मध्येच आपल्याला एका गोष्टीसाठी थांबवतो. राहुल गांधींनी एक वक्तव्य केलं जे आम्ही आता टीव्हीवर पण दाखवलं. राहुल गांधी असं म्हणतात की असे गोळीबाराचे आदेश हे गृहमंत्री देतात, आम्ही पण सरकारं चालवलेली आहेत. मग आता मला एक छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या गोपाळराव. मावळमध्ये जो शेतकऱ्यांवर गोळीबार झाला त्याचे आदेश पण त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी दिले होते का? हे बघा, मी परत एकदा राहुलजींच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते काय म्हटले, त्यांचं कोट काय होतं, हे राहुलजींना यांना बोलूनच द्यायचं नाही, मुद्दामून त्यांना बदनाम करायचा, हा एकमेव अजेंडा आहे. आणि ह्याच्यामध्ये ते काय, ऐका ते काय म्हटले, ही ऑर्डर इट और ही वॉज अनअवेअर ऑफ इट. म्हणजे एक तर त्यांनी हे दिलं, आम्ही 25 तारखेला लेखी पत्र देऊन विरोधी पक्ष नेत्याच्या पत्राला साधा 2 ओळीचं उत्तर देऊ शकत नाही. ते हे काय म्हणजे 25 तारखेचं पत्र 4 दिवस झाले, तुम्हाला आम्ही स्पष्ट विचारतोय हे सांगायला, आम्ही बाबा अधिकाऱ्यांना दिलं, आम्ही त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करतोय, अख्ख्या टीव्हीच्या स्क्रीनवर दाखवतायत, त्या मुलांचे हाल दाखवतायत. ती का बेवारशी मुलं आहेत का? तुम्हाला शरम वाटली तुम्हाला? त्या मुलांचे काय हाल केलेले, खाजगी ड्रेस मधले लोक काठ्या घालून तिथं खिळे लावून त्याला मारत होते, पोरं रस्त्यावर पडलीत का कुणाची? हे सांगायला अमित शहा का नाही आले तिथे? ठीक आहे गोपाळराव, आपला संताप लक्षात येतोय. मला विनोदजी किरण तारेंकडे जायला उशीर होतोय. प्रश्नांच्यासाठी त्यांच्याकडे बरीचशी माहिती उत्तरादाखल तयार असणार आहे. पण विनोदजी, आपण 30 सेकंदात पटकन उत्तर दिलं तर खूप बरं होईल. मला एक सांगायचं की हे कोण बोलतंय ज्यांनी गोवारी कांड केलं? कोण बोलतंय ज्यांनी मावळच्या शेतकऱ्यावर गोळीबार केला, शेतकऱ्यांचा जीव घेतला? हे कोण बोलतं ज्यांनी सिखाचा नरसंहार केला, सिखांच्या हत्या केल्या? हे बोलतायत. अहो, आम्ही तर त्या ठिकाणी ज्या पोलिसांनी जे काही त्या ठिकाणी पाऊल उचललं ते यासाठी उचललं की यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी असतील कदाचित, त्यामुळे हे बाजू घेतात. ते विद्यार्थी नव्हते, मी मान्य करतो, परंतु विद्यार्थ्याच्या आडून त्या ठिकाणी देशाचे तुकडे करायला लावलं. ठीक आहे. या चर्चेत विश्लेषणाची गरज आहे आणि इथे जे चर्चेतले शब्दबाणाच्या पलीकडचे मुद्दे आहेत त्यासाठी किरण तारेंकडे माझ्याकडे 2 प्रश्न आहेत. किरण तारे, टप्प्याटप्प्याने प्रश्न विचारतोय. पहिला प्रश्न असा आहे, आधी आपण धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधातलं आंदोलन पाहिलं, पुढच्या टप्प्यामध्ये ते गडकरींविरोधात गेलंय आणि आता ते अमित शहांपर्यंत जाऊन पोहोचलंय. या प्रकारे एक मंत्री हा टार्गेटवर आणणं, याच्या मागची रणनीती काय आहे? हे आंदोलन किंवा विरोधकांचा रोख हा अमित शहाकडे जाणं हे उघड होतो, कारण दिल्ली पोलीस हे थेटपणाने अमित शहाच्या कंट्रोलमध्ये आहे. पण दिल्ली पोलिसांना लाठीमाराचा आदेश कोणी दिला किंवा राहुल गांधीच्या प्रमाणे म्हणतात गोळीबाराचा आदेश कोणी दिला, हा याच्यामध्ये कळीचा मुद्दा आहे. मला असं वाटतं गोळीबाराचा आदेश असं ते जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना ते पॅनिक डन असं म्हणणं अपेक्षित असावं, कारण प्रत्यक्षात गोळीबार झालेला नाहीये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. टू बी फेअर टू राहुल गांधी, त्यांचं म्हणणं आपण जर बारकाईने ऐकलं तर ते असं म्हणाले की गोळीबाराचा आदेश कोणी दिला, हे एकतर अमित शहाने दिला असेल, त्यांनी तो दिला असेल आदेश तर ते दोषी आहेत, आणि आदेश कोणी दिला आहे त्यांना माहीत नसेल तर ते अकार्यक्षम आहेत, असं त्यांचं वाक्य आहे. त्यामुळे त्यांनी अमित शहांवर हा रोग जो ठेवलेला आहे हा राजकीय दृष्ट्या त्यांचं राजकारण म्हणून हा उघड होता, अगदी स्वाभाविकपणाने होता. पण मला याच्यामध्ये असं वाटतं की अमित शहा यांनी लोकसभेच्या
त्या सत्राला किंवा लोकसभे त्या वेळेला लोकसभेमध्ये उपस्थित न राहून त्यांनी विरोधकांना फार मोठं खोलीत दिलेलं आहे. अमित शहाची प्रतिमा आतापर्यंतची काय होती? अमित शहा हे कणखर गृहमंत्री आहेत. अमित शहा कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकतात. आतापर्यंत लोकसभेमध्ये झालेल्या सगळ्या चर्चा काढून बघा, त्या खात्याचा विषय नसताना देखील अमित शहानी त्यांना उत्तर दिलेलं आहे. कारण अमित शहा हे गृहमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या अधिकारामध्ये, कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारामध्ये त्यांनी अनेकांना विरोधकांना अंगावर घेतलेलं आहे. या विधेयकामध्ये जेव्हा भाजपला किंवा अमित शहाना, नरेंद्र मोदींना हे माहिती होतं की पुढचं टार्गेट हे अमित शहा असणार आहेत, अशा वेळेला शहांनी ते न येणं आणि सगळी सूत्र जितेंद्र सिंग यांच्याकडे सोपवणं हे अत्यंत अनाकलनीय आहे. म्हणजे अशा प्रकारे अमित शहानी तो गोळीबाराचा आदेश, गोळीबार नाहीच बोलत, तो लाठीमाराचा आदेश दिला की न दिला, यापेक्षाही अमित शहाची प्रतिमा जी कणखर गृहमंत्री म्हणून होती त्या प्रतिमेला कुठेतरी धक्का लागण्याचं काम या जी सगळ्या आपण जसं प्रकाराने म्हणता झालेलं आहे. आहात की अमित शहांना दुसरे सरदार म्हटलं जाऊ लागलं होतं, अमित शहा म्हणजे एक पोलादी पुरुष असंही म्हटलं जाऊ लागलं होतं. ते अमित शहा त्यांच्यावरचे आरोप सुरू असताना सभागृहात नसतात. पण एक गोष्ट आणखी लक्षात आणून देतो किरण तारे, त्याचंही उत्तर आपण द्यावं की फक्त अमित शहा अनुपस्थित नाहीयेत, पंतप्रधान सुद्धा बरेच दिवस सभागृहामध्ये नसतात. पंतप्रधानांच्या सभागृहातल्या अनुपस्थितीलाच अमित शहा पुढे नेत आहेत का? नाही, मला असं वाटतं पंतप्रधानांनी प्रत्येक गोष्टीला तिथे उपस्थित असणं आवश्यक नाही. हा विषय जेव्हा गृह मंत्रालयाच्या अंतर्गत होता त्यावेळेला गृहमंत्री म्हणून त्यांनी तिथे उपस्थित राहून किमान विरोधक काय म्हणतायत, आपल्यावर कुठल्या प्रकारचे आरोप होत आहेत हे तिथे बसून जर ऐकलं असतं तर अमित शहांचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अमित शहा नुसते सभागृहामध्ये उपस्थित जरी असले तरी विरोधकांना धडकी भरते. ती जी एक चांगली सुवर्ण संधी होती ती भाजपने या निमित्ताने गमावलेली आहे. अमित शहाने तिकडे यायला हवं होतं, त्यांनी कदाचित त्यांना राहुल गांधींना त्या क्षणाला उत्तर पण दिलं असतं, ते दिलं नाही. त्यामुळे अमित शहावर हा सगळा आरोप होतोय. जी. आणि त्याच्यामध्ये गंमत कशी आहे ना की लोकसभेमध्ये आता आपण राहुल गांधीच्या बद्दल बोलतोय, पण राहुल गांधी लोकसभेमध्ये अत्यंत तावाने बोललेत जी. आणि त्यानंतर मात्र बाहेरून ते म्हणाले की मला बोलूच दिलं नाही. बिलकुल. त्यामुळे हे कॉन्ट्राडिक्शन देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की आतमध्ये बोलायचं. संघावर त्यांनी, भाजपवर त्यांनी खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात आरोप केले. आपल्या देशातलं शिक्षण खातं, शिक्षण मंत्रालय हे संघ चालवतो, इतका मोठा आरोप त्यांनी केला बरोबर. आणि नंतर तुम्हाला बोलूच देत नाही. बरं, त्यामुळे हे आता जो contradiction मुद्दा आपण उभं घेतला आणि त्या करण्याचं अनुषंगानं विनोद वाघ यांना उत्तर देण्याची संधी देऊ. विनोदजी, मिनिटाभराचा वेळ आपल्यासाठी आहे, पटकन सांगा, अमित शहांची जी प्रतिमा तुम्ही सगळेजण तयार करता त्या प्रतिमेला तडा गेलाय असं निष्कर्ष आणि निरीक्षण किरण तारे मांडतात. तुमच्याकडे त्याचं उत्तर नकारात्मक 100% असेल. मग जर तुमच्याकडे याचं उत्तर अमित शहांच्या प्रतिमेला तडा गेलेला नाही असं आहे तर अमित शहा सभागृहात एवढा गदारोळ होत असताना कुठे होते याचं उत्तर तरी द्या. मी हा तिसऱ्यांदा प्रश्न विचारतोय. मी तुम्हाला तेच सांगतो वारंवार की Salute तुम्हाला. त्या ठिकाणचा महत्वाचा मुद्दाच नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे की यांना काय अपेक्षित होतं. यांना आंदोलनाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून संसदेमध्ये घुसखोरी करून संसद विभागाची भाषा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठवलं द्यायचं होतं का? संसदेमध्ये त्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी नव्हते, विद्यार्थ्याच्या अजून जे काही घुसखोर त्या ठिकाणी होते, दंगलखोर त्या ठिकाणी काही घुसले होते, बाकीचे विद्यार्थी प्रामाणिकपणे आंदोलन करत होते. पण त्या विद्यार्थ्यामध्ये घुसून, मी तर सांगतो यांनी पाठवलेले काही कार्यकर्ते असतील ते त्या ठिकाणी घुसून संसद उडवायची भाषा करत होते. पण विनोदजी हा सगळा विषय यापूर्वी घडून गेलेला आहे. आजच्या घटनेवर बोलणार आहात का? अमित शहांची सभागृहातली अनुपस्थिती ही राहुल गांधींच्या आरोपाला बळ देणारी ठरतेय, किमान चित्र तसं निर्माण होतंय. मला सांगतोय की मुद्दा, पहिले हा मुद्दा तुम्ही याचं उत्तर घ्या की यांना काय अपेक्षित होतं. संसदेमध्ये बसलेल्या विरोधी पक्षाचे त्यांचे नेते त्या ठिकाणी होते, पंतप्रधान तर होतेच देशाचे, पण विरोधी पक्ष नेते सुद्धा होते. या सगळ्यांना उडवायची भाषा करणाऱ्या लोकांना संसदेत जाऊ द्यायचं होतं का? पोलिसांनी हातावर हात धरून बसायचं होतं का? हे बघा, ज्या जर पोलिसांनी समजा मारहाण विनोदजी, केली, जर समजा तुमचा नेता, देशाचा केंद्रीय गृहमंत्री इतका कणखर असेल तर स्वाभाविक हे होणार नाही. पण आपल्याला हेही आठवून पाहायला हवं की याच संसदेमध्ये नवी संसद झाल्यानंतर लोकांनी सभागृहात उड्या मारलेल्या आहेत. मी तुम्हाला म्हणतोय की यांना विचारा की यांना संसद उडू द्यायची होती का? यांना ज्या पद्धतीनं त्या आंदोलनामध्ये घुसून काही लोक विध्वंस करायला निघाले होते, त्यांना संसद उडवायची होती. हा मुद्दा तसा आजच्या चर्चेला गैरलागू आहे. मी आपल्या गोपाळरावांपर्यंत येतो, पण तत्पूर्वी थांबा गोपाळराव, मला एक उत्तर घेऊ द्यात किरण तारे यांच्याकडून. किरणजी, गृहमंत्र्यांची अनुपस्थिती, त्यात सुद्धा अमित शहांसारख्या एका व्यक्तीची सभागृहातली अत्यंत आरोपांच्या फैरी झडत असतानाची अनुपस्थिती,
ही भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तीला प्रवक्त्यांना उत्तर द्यायला अडचणीत आणते. अशा वेळेला तुम्ही विश्लेषण करून सांगा की अमित शहानी न येण्याचा निर्णय स्वबुद्ध्या घेतला असेल का सल्लागारांच्या मदतीनं घेतला असेल? नाही, त्यांना सल्लागाराची अजिबात आवश्यकता नाही. अमित शहानी हा निर्णय स्वतःहूनच घेतला असेल असं माझ्या याच्यातलं मत आहे. पण त्याच्या मागचं कारण असं असू शकतं की हा सगळा विषय आता जसं भाजपचे प्रवक्ते म्हणतात त्याप्रमाणे लॉ अँड ऑर्डर पुरता मर्यादित न ठेवता त्याला एक व्यापक स्वरूप द्यायचं. याच्या मागे फार मोठा कट होता, संसद उडवण्याचा प्लॅन होता आणि हा सगळा प्लॅन उघडकीस आणला म्हणून दिल्ली पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे असा काहीतरी या मागचा प्लॅन असावा. त्यामुळे शाहबाजकी मिळवायला गेलेत पण शाहबाजकी पण मिळाली नाही, उलट टीकेचा सामना करावा लागला अशी त्यांची अवस्था झालेली. किरणजी, तुम्ही जर असं म्हणताय की दिल्ली पोलिसांचं कौतुक करायचं होतं तर मग नेहमीच्या स्टाईलमध्ये अमित शहा आले असते, अशी छाती वाजवतात ते, त्या पद्धतीने त्यांनी छाती वाजवली असते आणि दिल्ली पोलिसांचं कौतुक केलं असतं. ते त्यांना का नाही आज जमू शकलं? ते त्यांनी का केलं नाही हेच करत सरपंच म्हणजे त्यांना आता खरं सुवर्ण संधी होती. म्हणजे जसं आता भाजपचा दावा आहे की संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न होता, आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न हाळून पाडला. तर ते सतत भाजपच्या प्रवक्त्यांनी किंवा भाजपच्या तिथल्या खासदारांनी अगदी जोरजोराने हा विषय मांडायला हवा होता, तो मांडलाच गेला नाहीये. विनोदजी याच्यावर काही बोलू इच्छितात? 30 सेकंदात विनोदजी यावर काही मांडतील की संसदेतले भारतीय जनता पार्टीचे खासदार अमित शहा अनुपस्थित असतील तर त्यांची अनुपस्थिती भरून काढण्यासाठी काय करत होते? हो, बोलले ना, मी ते सांगतो. त्या ठिकाणी सगळ्या जणांनी, मंत्री महोदयांनी आमच्या मत मांडलं, खासदारांनी मत मांडलं आणि तुम्हाला पुरावे देतो जर हे नाकारत असतील तर काय काय विधानं केल्या गेली, कशा कशा पद्धतीची विधानं केल्या गेली. आणि 2 ते 3 हजार लोक, गुंड प्रवृत्तीचे लोक, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, ज्यांच्यावर केसेस आहे, मर्डरच्या केसेस आहे, बलात्काराच्या केसेस आहे, असे लोक त्या ठिकाणी घुसलेले होते. आणि हे कुणी पाठवले याची चौकशी झाली पाहिजे. तुम्ही दिल्ली पोलिसांना नाव ठेवता. अहो, जर देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकाबद्दल तिथं कशा पद्धतीचे अपशब्द वापरले, जर हे काँग्रेसवाले मान्य करत नसेल त्यांना मी व्हिडिओ दाखवतो, जरा व्हिडिओ बघा आणि बघा त्याच्यावर आपल्याला काय वाटतं. आपण पटकन गोपाळरावांपर्यंत हा मुद्दा घेऊन जाऊयात. गोपाळराव, ज्या आंदोलनानं आपले सर्व स्तर गमावले आणि अजिबात त्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं नैतिक अधिष्ठान राहिलं नाही, त्या आंदोलनाच्या निमित्तानं झालेल्या चर्चेसाठी देशाचा केंद्रीय गृहमंत्री हा चर्चेसाठी सभागृहात का हवा? हे बघा प्रसादजी, तुमचं तर खरं आज मनापासून अभिनंदन करतो की निष्पक्ष निर्भीड पत्रकारितेचं आणि वास्तवदर्शी पत्रकारितेचं आहे. आपण स्वतः विचारलं की मोदी का सभागृहात नाही? इतका महत्वाचा विषय, इतका संवेदनशील विषय, आणि पंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणजे सभागृहाला तुच्छ लेखतात, विरोधकांना तुच्छ लेखतात का? आणि हे सांगतायत की तिथं सैनिकांचा अपमान. अहो, तुमच्या त्या मध्य प्रदेशच्या मंत्र्याला विचारला तेव्हा त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला जे जवान झाले त्यांनी मोदींचे चरणागत झाले म्हणून त्यांच्याबद्दल बोलले होते. ते काय बोला आणि सोप्याविषयी काय भाषा केली होती ती. पंतप्रधान त्या सैनिकांच्या विषयी काय बोलले? तुमचे मध्य प्रदेशचे मंत्री सैनिकांबद्दल काय बोलले त्याचा बोध घ्या. आणि त्याच्यानंतर इतक्या दिवस आज अशा पद्धतीने जेव्हा विद्यार्थ्यांवर अत्याचार होतोय आणि काँग्रेस फिरकली पण नव्हती, तेव्हा हे म्हणत होते की काँग्रेस बघा, काँग्रेस लांब राहतीये. तेव्हा काँग्रेस त्याच्या मागे नैतिकतेने उभी होती, काँग्रेस तिथे गेली पण नव्हती. तुमच्या जर धमक असते ना तर त्या ठिकाणी त्या गुंडांना गोपाळराव, या शब्दबाणांना आणि या चर्चेला पुढे नेत असताना मला विश्लेषणासाठी एका मिनिटाचा वेळ पटकन किरणजींना द्यायचा आहे. किरण तारेंपर्यंत आपण पोहोचतोय. गोपाळ तिवारी आणि विनोद वाघ दोघांनाही थोडंसं थांबण्याची एक विनंती करतो. किरणजी, जर समजा आत्ताच्या घडीला अमित शहा रडारवर आलेले असतात तर भविष्यातली वाटचाल कुणाच्या दिशेने असेल? यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधातलं आंदोलन तीव्र होताना दिसतंय का? आणि अमित शहा आज नाही पण भविष्यात सभागृहात येऊन काही खुलासा करताना तुम्हाला दिसतील का? मला असं वाटतं की निवडणुका जवळ जसं जसं येत जातील तसं तसं ही विरोधाची धार वाढत जाईल. याच्याबद्दल वाद असण्याचं काहीच कारण नाही. शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये विरोधी पक्षाने सरकारवर हल्ला चढवणं अपेक्षितच असतं. प्रश्न इथे कुठे येतोय की अमित शहा यांनी राहुल गांधींना आज फेस का नाही केलं? मला असं वाटतं की हा मुद्दा अन्य कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर त्यांनी मांडला असता, त्यांना समजा सभागृह घ्यायचं नसेल, त्यांनी एखादं स्टेटमेंट इश्यू केलं असतं तर हा मुद्दा तेव्हाच संपला असता. किरणजी, पटकन पुढचा मुद्दा विचारतो. एक पटकन 30 सेकंदात सांगता आलं तर पहा. या निमित्तानं काँग्रेसचा विरोधी पक्षामधला वावर आणि त्यांचं प्रतिष्ठापन वाढवणं
आणि आपल्याला हवा असलेला विरोधक समोर आणणं हे घडवायचं असेल का? आपण नरेंद्र मोदींची जर स्टाईल बघितली तर नरेंद्र मोदी सुरुवातीला 2 वर्ष विरोधकांना बळ देत नाहीत, मात्र शेवटच्या 3 वर्षातली 2 वर्ष ते विरोधकांना खूप बळ देतात आणि शेवटच्या वर्षामध्ये त्यांना भरपूर काढतात. ही त्यांची नरेंद्र मोदींची कार्यपद्धती आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारामुळे काँग्रेसला जर बळ मिळत असेल तर नरेंद्र मोदींना निवडणुकीला सामोरं जाताना एक सबळ आणि प्रबळ असा विरोधी पक्ष मिळू शकतो. त्या विरोधी पक्षाला जोडून काढणं त्यांना सोयीचं जाऊ शकतं, हे पण त्याच्या ठीक आहे. पटकन गोपाळराव तिवारी यांच्यापर्यंत जातो. गोपाळराव आणि आपल्याला सोबत असलेले विनोद वाघ दोघांनाही अर्धा सेकंद मिनिट मिळेल. गोपाळराव पटकन सांगा, पुढचा निशाणा कोण? हे बघा, आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या वर झालेल्या अन्यायाला वाचा फिरू इच्छितो आणि तो विरोधी पक्ष नेते म्हणून आमचा हक्क आहे सभागृहात तो विषय मांडायचा. जोपर्यंत याची चौकशी होत नाही, याला ऑर्डर आणि यांच्यावर हे सगळं करायचे कुणी आदेश दिले, त्याबद्दल अमित शहानी स्वतः येऊन का सांगत नाहीत ते? काल पण प्रियंका गांधीने प्रश्न विचारला, 25 तारखेला लेखी पत्र दिलं, तरी एक चकार भाष्य करत नाहीत तुम्ही त्याच्यावर. आणि काँग्रेस त्यांच्या खांद्यावर गोळी मारायची गरजच नाही आम्हाला. 10 ते 14 ते 24 मध्ये 100% जागा वाढवल्यात काँग्रेस या देशाच्या जनतेने आणि तुमच्या 30% कमी केल्यात. चंद्रबाबू नायडू, नितीश कुमारच्या फुगड्यावर शेवटचा प्रश्न आहे, वेळ अत्यंत मर्यादित उरलाय. गोपाळराव थोडंसं थांबा, विनोदजींना बोलायची संधी देतोय. विनोदजी, गृहमंत्री या नात्यानं अमित शहा आपली जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतील का, आहे त्या स्थितीला सामोरे जातील आणि किमान उद्या परवा तरी सभागृहात दिसतील? काय संबंध येतो राजीनामा द्यायचा? जिथे जर चुकीचं काही झालंच नाही, हे उद्या कोणाचाही राजीनामा मागतील उपसूट, म्हणून यांच्या म्हणण्यानं थोडी चालणार आहे. अहो, जर चुकीचं काही झालं सदा सुखी असतात. आता मला बोलू द्या, तुम्ही जरा थांबा. मला सांगा, मी वारंवार सांगतोय की ज्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आंदोलनामध्ये घुसून हा विध्वंस केला त्याचं समर्थन काँग्रेस करते. अहो, देश बघतोय ज्या पद्धतीने शिवीगाळ केली. विनोदजी पटकन मुद्द्याला येऊयात, वेळ संपलेली आहे. अमित शहा उद्या परवा 13 तरी सभागृहात येणार आहेत का? समर्थन हे करतायत. आंदोलन विनोदजी, विद्यार्थ्यावर आपण बोलतच नाही, आंदोलनकर्त्यावर आपण बोलतच नाही. त्यांनी विध्वंस केलाच नाही. विध्वंस केला विनोदजी मुद्द्याला या. विनोदजी मुद्द्याला या. अमित शहा सभागृहात कधी येणार आहेत? दुसरं कोणीतरी महाशक्तीने हे सगळे आदेश दिले अशी माहिती आहे आमची. असं ऐकण्यात आहे. मला चर्चेला आटोपतं घ्यावं लागेल. विनोदजी, मग नंतर आपण परत तक्रार करू नका की बोलायची संधी दिली नाही. अमित शहा कधी येणार आहेत सभागृहात? विनोदजी, मी ते सांगतो, अमित शहा सभागृहात येतील, उत्तरही देतील आणि त्यांच्या उत्तरापुढे टिकूच शकत नाही. बस, ठीक आहे. चला, हे आश्वासन मिळालं. चर्चेला या निमित्तानं समारोपाकडे नेतो. आपण सर्व मान्यवर चर्चेत आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.